अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त आज 29 जानेवारी सोमवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण आज आहे या नवीन वर्षातील 2024 मधील पहिली संकष्टी चतुर्थी। बघा, चतुर्थीचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही जितके जास्त उपाय कराल ते सगळेच उपाय खरं तर लाखात एक असतात। बघा, चतुर्थीचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे, घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी जितका विशेष आहे, तितकाच महत्त्वाचा हा दिवस आपल्या घरातील नकारात्मकता, दुःख, विघ्न, संकट ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठीही आहे। कारण गणपती बाप्पा जे आहेत हे संकट करते आहेत, गणपती बाप्पा जे आहेत ते दुःख हरते आहेत, गणपती बाप्पा हे विघ्न हरते आहेत। म्हणूनच त्यांना संकट हरता, विघ्न हरता, दुःख हरता असं देखील म्हटलं जातं। बघा, जर तुम्ही मनोभावे त्यांची सेवा केली, उपासना केली, आराधना केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये असलेली सर्व संकट टळून जातात आणि जेव्हा संकट टळून जातात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य ह्या सगळ्याच गोष्टी भरभरून येतात। बघा, आयुष्यामध्ये जर सुख हवं असेल, समृद्धी हवी असेल, शांती हवी असेल तर दररोज किमान 5 मिनिटं तरी गणपती बाप्पांची सेवा करत चला। फक्त स्मरण केलं तरी असंख्य पटीने लाभ मिळेल। आता दररोज आपल्याला स्मरण करायला इतका वेळ नसेल तर आठवड्यातून जो मंगळवार असतो तर मंगळवारची जी तिथी आहे ती देखील गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी तरी आपल्याला बाप्पांची उपासना, आराधना करायची आहे। ज्यांना मंगळवारीही वेळ नसतो की ताई आमची प्रापंचिक कामं आहेत, आम्ही नोकरीसाठी बाहेर असतो, आम्हाला नाहीच जमत, त्यांनी चतुर्थीच्या दिवशी, महिन्यातून येणारी जी चतुर्थी असते त्या चतुर्थीच्या दिवशी कमीत कमी 5 मिनिटात तरी गणपती बाप्पांची सेवा, आराधना करायची आहे। हेही नाही जमलं तर मी तुम्हाला असंख्य उपाय सांगत असते, त्यातील एक जरी उपाय केला तरी लक्षात घ्या तुम्हाला संपूर्ण चतुर्थीचं फळ लाभेल। असं म्हटलं जातं की एक संकष्टी धरल्याने किंवा हे एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते। आपल्या आयुष्यामध्ये असलेली संकट, अडथळे, दारिद्र्य ह्या सगळ्या गोष्टींचा नाश होतो आणि आपल्या जीवनामध्ये भरभराट होते। त्यामुळे चतुर्थीचं व्रत जे आहे ते करणं आवश्यक आहे। ज्यांना जमतच नाही की त्या मला चतुर्थीचं व्रत जमतच नाही, त्यांनी व्रत जरी नाही केलं तरी एक तरी उपायाने सेवा करावी। बघा, या चतुर्थीचा एक विशेष असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आज सायंकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी, सायंकाळी जर करणार असाल तर 6 ते 9 मध्ये करा किंवा मग रात्री 12च्या आत तुम्ही केलात तरीही चालेल। तुम्हाला तुमच्या घरातून या काही वस्तू फेकून द्यायच्या आहेत, ज्या वस्तू फेकून दिल्याने तुमच्या घरातील नकारात्मकतेचा क्षणात नाश होईल। तुमच्या घरात जे कलह असतील ते कलह कुठेतरी थांबतील। घरामध्ये कोपऱ्या आणि कोपऱ्यांमध्ये बसलेली अवलक्ष्मी जी आहे ह्या अवलक्ष्मीचा नाश होईल आणि जेव्हा घरातील अवलक्ष्मी निघून जाईल, नकारात्मकता संपून जाईल, तेव्हा नक्कीच घरामध्ये सकारात्मकता येईल, घरामध्ये भरभराट येईल, आर्थिक प्रगती झपाट्याने व्हायला सुरुवात होईल, गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या इच्छित मनोकामना ज्या काही आहेत ह्या सर्व इच्छा पूर्ण होतील। आता काय उपाय आहे, कुठली सेवा आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय सायंकाळी, कारण आपल्याला उतारा करायचा आहे आणि उतारा करून या वस्तू फेकून द्यायच्या आहेत। जेव्हा सकाळी आपण हे उपाय करतो तर सकाळचे उपाय जास्त लाभदायक नसतात, कारण तो चढता दिवस असतो आणि सायंकाळची जे वेळ असते ती उतरती वेळ असते, म्हणून शक्यतो उतरते जे आहे ते आपण उतरत्याच वेळेमध्ये करत असतो। ठीक आहे, आता आपल्याला यासाठी काय लागणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे। आपल्या घरामध्ये जे खड्यांचं मीठ असतं ते घ्या, नसेलच बाय चान्स तुमच्याकडे तर बारीक वाटलेलं मीठ घ्या। एक प्लेट घेतली तरी चालेल, या प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं खड्यांचं मीठ घ्यायचं आहे। या मिठाच्या वरती तुम्हाला थोडेसे काळे तीळ ठेवायचे, थोडेसे मुगाचे दाणे ठेवायचे, याच्यावरती एक गुळाचा अख्खा खडा ठेवायचा आहे, खूप मोठा नको, छोटासा ठेवला तरीही चालेल। याच्यासोबत 5 हिरव्या वेलच्या आणि 5 अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत। ठीक आहे, ह्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या एकत्रित एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत। बघा, मीठ असेल, लवंग असेल, काळी मिरी असेल, ह्या सगळ्या वस्तू नकारात्मकतेचा नाश करणार आहेत, आपल्या आयुष्यामध्ये असलेली संकट संपवणाऱ्या आहेत। ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत या सगळ्या वस्तू
वस्तूंमध्ये नकारात्मकता, निगेटिव्हिटी ही लवकर शोषली जाते. आणि जेव्हा तुम्ही या वस्तूंचा उतारा कराल, आता उतारा कसा करायचा, तर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ही प्लेट जी आहे ती वरपासून खालपर्यंत उतरवायची आहे. वरपासून पकडून तर खालपर्यंत 7 वेळा 5 वेळा तुम्हाला उतरवायची आहे. उतरवून झाली की त्यानंतर आपलं जे 4 घरातील आतले कोपरे आहेत त्या 4 कोपऱ्यांवरूनही उतरवायचे आहे. त्यानंतर घराच्या समोर निघायचं आहे आणि समोरचा जो भाग आहे या समोरच्या भागावरून देखील तुम्हाला ही जी प्लेट आहे ती उतरवून घ्यायची आहे. प्रत्येकासाठी वेगळं घ्यायचं का, तर नाही, प्रत्येकासाठी वेगळं घेण्याची काही गरज नाही. तुम्ही एकच प्लेटमध्ये घेतलेल्या सगळ्या वस्तू ह्या सगळ्यांवरून उतरवून घेऊ शकतात. त्यानंतर ह्या सगळ्या वस्तू घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जो दक्षिण भाग असतो, जी दक्षिण दिशा असते, जी नकारात्मकता संपवण्याची दिशा, यमाची दिशा मानली जाते, त्या दिशेला या वस्तू तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत. फक्त फेकून देत असताना किंवा हा उपाय करत असताना कुणाशीही तुम्हाला काही बोलायचं नाहीये. मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तर त्या काळात हा उपाय करायचा नाहीये. घरातील दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला करायला लावलात तरीही चालेल. आणि जेव्हा या वस्तू तुम्ही फेकून द्याल तेव्हा शक्यतो कुणाच्याही घरावर किंवा कुणीही तिथे सहज चालून जाईल किंवा कुणाचाही पाय पडेल अशा ठिकाणी तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या नाहीत. कारण हा उपाय आपण आपल्या आयुष्यातील नकारात्मकता संपवण्यासाठी करतोय. क्लेश, वाद विवाद ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी करतोय. आपण आपल्या जरी चांगल्यासाठी हा उपाय करत असलो तरी दुसऱ्यांचं चांगलं व्हावं किंवा दुसऱ्यांचं वाईट कधीही होऊ नये हा मनात विचार असला पाहिजे. त्यामुळे दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास व्हायला नको म्हणून शक्यतो जिथे येणारी जाणारी लोक कमी वगैरे असतील किंवा जिथे थोडंसं आपण ज्याला म्हणतो की त्याला आपण म्हणतो की जास्त लोक न जाणारे असतील किंवा एखाद्या गटारीचा भाग असेल, एखादं शेत असेल, पडीक जागा असेल, एखादा चौक असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. जेव्हा या वस्तू तुम्ही तिथे उतरवून फेकून द्याल त्यानंतर जेव्हा तुम्ही घरात प्रवेश कराल तेव्हा स्वच्छ हात आणि पाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे. बघा, हा उपाय केल्याने, चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या सुटतील. कितीही कुठल्याही मोठ्या अडचणींमध्ये असाल तर त्या अडचणींमधून मार्ग सापडायला लागेल. तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. सगळ्यांना सांगेल की आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. नक्कीच तुम्हाला याचा 100% रिझल्ट मिळेल. हा उपाय तुम्ही अमावस्येला, पौर्णिमेला आणि चतुर्थीला या तिघांपैकी कुठल्याही दिवशी करू शकतात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.